नमस्कार मंडळी, चला तर आज आपण मँगो कुल्फी तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कुल्फी मोल्ड न वापरता आपण ग्लासमध्ये ही मँगो आईस्क्रीम तयार करणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण मस्त असं मँगो कुल्फी घरच्या घरी तयार करू शकता। हे बघा, मस्त अशी मँगो कुल्फी इथे तयार झालेली आहे। तर आता ही मँगो कुल्फी बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे फुल क्रीम दूध आहे। तर आता हे दूध आपल्याला सुरुवातीला गरम करायचं आहे, दूध आपल्याला आटवायचं आहे। तर शक्यतो दूध गरम करत असताना आपण असे पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे लवकर दूध इथे आटलं जातं। आणि आता ह्या दुधाला उकळी आल्यानंतर दुधाच्या वरती जी साय येते ती सायसुद्धा आपल्याला दुधामध्ये अशी चमच्याने साईडनी असं काढून आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे। असं आपल्याला दूध सुरुवातीला 10 मिनिटं आटवायचं आहे। आणि आता 10 मिनिटं झालेली आहेत, दूध आपलं थोडंसं आटलेलं आहे इथे। तर आता आपण ह्यामध्ये साखर घालूया। तर इथे मी पाऊण कप एवढी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला जास्त गोड कुल्फी आवडत असेल तर तुम्ही 1 कप एवढी पूर्ण साखर घेऊ शकता। तर दुधामध्ये ही साखर आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि अजून थोडा वेळ आपण हे दूध असंच आटू देणार आहोत। आणि तोपर्यंत आपलं दूध लवकर घट्ट होण्यासाठी आणि थोडं दाटसर होण्यासाठी इथे आपण कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत। तर इथे मी 3 चमचे, जे आपले रेग्युलर पोह्याचे चमचे असतात ते 3 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतले। आणि जे 1 लिटर दूध होतं त्यातलं थोडंसं पाव कप दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं। थंड दूध आहे हे आपल्याला दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। शक्यतो थंड दूध वापरा, गरम दूध वापरलं तर कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या तयार होतात आणि ती अशी चांगली एकसारखी मिक्स होत नाही, म्हणून थंड दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे कॉर्नफ्लॉवर आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आणि कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये घातल्यानंतर लगेच चमच्याने असं ढवळायचं आहे, नाहीतर तिथे सुद्धा त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे दूध आता हळूहळू घट्ट व्हायला लागेल। आणि हे पहा, इथे आता हे दूध मस्त असं घट्ट झालेलं आहे, आटलेलं आहे दूध। तर आता इथे आपल्याला हे दूध गरम आहे त्यामुळे थोडं पातळ वाटेल, पण थंड झाल्यानंतर छान असं दाटसर होतं। तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे दूध आता एका बोलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे थंड करायला आपण ठेवलेलं आहे। तर थंड झाल्यानंतर हे दूध तुम्ही पाहू शकता, छान मस्त असं घट्ट झालेलं आहे, जशी रबडी असते त्याप्रमाणे हे दूध आता इथे तयार झालेलं आहे। तर आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे 1 कप मँगोचं रस। आता हे छान पिकलेला आंब्याचा रस आपण घातला तर आपल्या कुल्फीला रंगसुद्धा छान मस्त येतो। तर हे बघा, मस्त तयार गोड आंब्याचा रस इथे ह्यामध्ये मी घातलेला आहे। तर आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। तर हे मिश्रण तुम्हाला मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही एकदा फिरवून घेऊ शकता, म्हणजे एकत्र हे चांगलं मिळून येतं। नाहीतर चमच्याने चांगलं असं 5-1 मिनिटं चांगलं घोटून घ्यायचं, म्हणजे चांगलं मिक्स होतं। आणि तुम्ही रंग पण पाहू शकता, मस्त रंग आलेला आहे ह्याला। ह्यामध्ये आपण कोणतेही आर्टिफिशियल कलर, फूड कलर घातलेला नाही आहे, तरी मस्त मँगोचा इथे कलर आलेला आहे। आता आपले हे मँगो कुल्फीचं मिश्रण परफेक्ट इथे तयार झालेलं आहे। ह्यामध्ये मी थोडेसे पिस्त्याचे काप घालते, त्यामुळे आपली मँगो कुल्फी दिसायला खूप छान दिसते। अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। बदामाचे कापसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर आता हे आपण मँगो कुल्फी कुठलेही कुल्फी मोल्ड न वापरता आपण ग्लासमध्ये तयार करणार आहोत, किंवा तुमच्याकडे एखादा उभा असा डब्बा असेल त्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही मँगो कुल्फी तयार करू शकता। मस्त घरच्या घरी ही मँगो कुल्फी आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार करू शकतो। त्यासाठी आपल्याला कुठले कुल्फी मोल्ड आणायची वगैरे काही गरज नाही आहे। छान झटपट इथे आपला हा मँगो आईस्क्रीम तयार होतो। तर इथे मी हे ग्लासामध्ये अर्धा ग्लास आपल्याला हे मँगो कुल्फीचं मिश्रण घालायचं आहे। तर 3 ग्लास मी भरून घेतलेले आहेत, हे बघा। आणि ह्यावरती आता आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट ठेवायच्या आहेत, नाहीतर फॉईल पेपर आपण रॅप करून ठेवू शकतो। आता हे बघा, हे आपले 3 ग्लास इथे तयार झालेले आहेत। तर आता उरलेलं जे हे कुल्फीचं मिश्रण आहे ते आपण ह्या डब्यामध्ये घालणार आहोत। डब्यामध्ये सुद्धा मस्त असं इथे आपली मँगो कुल्फी तयार होते। तर आता हे सर्व मिश्रण आहे ते मी हे डब्यात काढून घेते।
तर हे बघा, इथे अर्धा डब्बा एवढं आपण हे कुल्फीचं मिश्रण डब्यामध्ये घातलेलं आहे आणि आता ह्या डब्यावरती झाकण ठेवून ह्या डब्बा आणि हे ग्लास आहेत ते आपण फ्रीझरमध्ये 15 तासासाठी आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. आणि आता इथे 15 तास झालेले आहेत. इथे आपण एक ग्लास आधी बाहेर काढलेला आहे. बघा, मस्त कुल्फी इथे जमलेली आहे, छान सेट झालेला आहे. तर इथे अशी आईस्क्रीम स्टिक घेतलेली आहे. तर एका ग्लासामध्ये आपल्या 4 मँगो कुल्फी इथे तयार होतात. आता ह्या 4 आईस्क्रीम स्टिक आपण एकमेकांच्या अपोजिट अशा ठेवायच्या आहेत 4 बाजूला, म्हणजे 4 कुल्फी इथे मस्त आपण कट करू शकतो. तर हे बघा, इथे ह्या स्टिक्स मी पूर्ण रोवून झालेल्या आहेत. तर आता हे आपल्याला डिमोल्ड करताना काय करायचं, जर निघत नसेल तर आपण थोड्याशा सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अलगद ही मँगो कुल्फी आपली बाहेर येईल. तर हे बघा, मी सुरीने थोड्याशा कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि अलगद इथे हे बघा मस्त हे ग्लासातनं बाहेर मँगो कुल्फी तयार झालेली आहे आणि छान एकदम अलगद बाहेर आलेलं आहे. तर आता हे सुरीने आपण कट करून घेऊया. मस्त सेट झालेले आहेत या कुल्फी. बघा, एकदम छान 15 तास तुम्ही सेट केलेत ना तर ते लगेच विरघळणार सुद्धा नाही. छान बघा, मस्त इथे आपली मँगो कुल्फी झटपट तयार झालेली आहे. सगळ्या मँगो कुल्फी मी अशा बघा छान आपल्या इथे झालेल्या आहेत. मस्त चवीला सुद्धा खूप छान झालेल्या आहेत. तर आता ही आपण ग्लासातली मँगो कुल्फी बघितली. तर आपल्या डब्यामध्ये आता आपण बघूया. तर डब्यामध्ये सुद्धा मस्त इथे कुल्फी सेट झालेली आहे. तर असं जसं ग्लासात आपण मँगो कुल्फी कट केली त्याचप्रमाणे आपण डब्यातसुद्धा ही मँगो कुल्फी कट करायची आहे. थोड्याशा सुरीने मी कडा मोकळ्या करून घेतल्यात आणि अलगद हे बघा मस्त इथे डब्यातनं सुद्धा हे बाहेर आलेले आहेत. छान मस्त आता डब्यात केलेत म्हणून ते थोड्या मोठ्या झालेल्या आहेत. तुम्ही ह्यामध्ये थोड्या 6 बनवू शकता. मस्त इथे परफेक्ट आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आज आपण झटपट मँगो कुल्फी कशी बनवली ह्याचा व्हिडिओ जर आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.